हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 7व्या श्लोकाचं वाचन सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 7. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवं तत् निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम. भाषांतर वाचूया. हे कौन्तेया, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्मांशी बांधला जातो. शब्दशः अर्थ बघूया. रजो रागात्मकं विद्धि. तर विद्धी म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, विद्धी, तू हे जाणून घे. काय जाणून घे? रजो रागात्मकं तृष्णा संग समुद्भवम. रजो म्हणजे रजोगुण. हा रजोगुण आहे तो रागात्मक म्हणजे काम किंवा इच्छेपासून उत्पन्न झालेला आहे. आणि तृष्णा म्हणजे महत्वाकांक्षेने, संग समुद्भवम, तर या महत्वाकांक्षेमुळे सुद्धा हा रजोगुण उत्पन्न झालेला आहे. दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे तत् म्हणजे तो जो रजोगुण आहे तो निबधनाती, तर असा रजोगुण बद्ध करतो. हे कौन्तेया, कशाशी बद्ध करतोय? कर्मसंगेन देहिनम. जीव आहे तो देह धारण करतो, त्या देहाला हा रजोगुण आहे तो कर्मसंगेन, सकाम कर्माच्या संगाने बांधून टाकतो. म्हणजेच काय? हा जो रजोगुण उत्पन्न होतो आहे असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे, आणि त्याचा परिणाम काय होतोय? तर देहधारी जीव जो आहे तो सकाम कर्मांशी बांधला जातो. तर वैष्णवाचार्य हा जो रागात्मकम शब्द आहे याविषयी समजवतात. राग म्हणजे काय? अनुराग म्हणजे आसक्ती. तर रागात्मक म्हणजे हा रजोगुण आहे तो काम इच्छांपासून बनलेला आहे. व्यक्तीला दुसऱ्या प्रती शारीरिक उपभोगाचे आकर्षण वाटते म्हणजे त्या व्यक्तीत रजोगुण आहे हे जाणूया. हा जो राग अनुराग म्हणजे आसक्ती आहे ती व्यक्तीला भौतिक वस्तूंप्रती असते, एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाप्रती असते, पुरुषाचं स्त्रीप्रतीचं आकर्षण असतं. तर हे सगळं उपभोगासाठीचं आकर्षण असतं. एक समजवलं जातं की एखाद्या व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे बघून जर आपल्या मनात पिंचिंग सेन्सेशन झाले, म्हणजे काय? हे मला पाहिजे होतं, ह्याचा मला उपभोग घ्यायचा आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण जाणावं की तो आहे तो रजोगुण आहे. तर अशा या रजोगुणाद्वारे प्रेरित होऊन मनुष्य तशा प्रकारे आकर्षित होतो. तर तृष्णा हा शब्द आपण पहिल्या ओळीत पाहिला बघा. तर तृष्णा म्हणजे उपभोगाची तहान. तर हा जो जीव आहे त्याला उपभोग घ्यायची इच्छा होते, तहान लागते, आणि तहान आहे ती भागवायला लागते. तर अशा रीतीने हा रजोगुण आहे तो या इच्छांमुळे उत्पन्न होतो. तर या श्लोकाचे शब्द आपण जाणून घेत आहोत. आज विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.